पांडुरंगा करू प्रथम नम चरण संताचे त्यांच्या कृपादान कथित सर्व स्वतःशर करणाकडे तुमच्याकडून पाहून धरू चराचर मी इकडा कुसर काय बोलतो मस्तक संतांच्या प्रतिष्ठ पंढरपुरा दाती दर्शनाद्वारा हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयंतम वटस्य पुत्रस्य पुटे शयानं बालमुकुंद मनसा स्मरामि भजव्रजकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैवनन्दनन्दनं पिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणङ्गधीरं राजीवनित्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनायककमलापती माझी रंगाची विनंती करतो तो कधी गाडी आपण सावे जवळी घ्यावी माझी बागच रकमागा तुका बंधू बंधे शब्द इतकाची रकावा कर जोडतो कधी गाडी आपण सावे जवळी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा हा हो स्वामी तो या देवा या वर्णकरावा विहीर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शनार्था सभापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गुड भावा आता निसंधीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या महिला मंडळ पुढे येऊन बसा तुम्ही खूप अंतर पडलं ते पुढे येऊन बसा थोडं उठा 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 पटकन ते बरं नाही वाटत मध्ये असं मोठं असं या पुढे येऊन बसा चला तुम्ही उठल्याशिवाय मी पुढे बोलणारच नाही गोपीनाथ निमसे यांच्या प्रथम वन्यस्मरणानिमित्ताने त्यांचे सुपुत्र श्री हरिभक्तीपरायण दीपक केशव पाटील निमसे आणि श्री नारायण केशव पाटील निमसे त्यांच्या सुकन्या मनीषाताई रामभाऊ आहेर सौ रश्माबाई गोविंदराव पाटील गायकवाड मुलगी दिनकर रघुनाथ पाटील त्यांचे पुतणे श्री नानासाहेब शेषराव पाटील पुतणे या समस्त निमसे परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. या दोघं भावंडांनी मला ही सेवा आमच्या महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली होती. कार्यक्रमाचं नियोजन फार सुंदर होतं. निमसे वस्तीवरती होतं. घरासमोरच वस्तीवरती कार्यक्रमाचं खूप सुंदर नियोजन केलं गेलं होतं. पण आले देवाजीच्या मना आता कुठे नेमकी पावसाळ्याला सुरुवात होत आहे त्याच्यामुळे वळिवाचा पाऊस आला आणि वरुण राजानं सगळा कार्यक्रमाचा पण ठीक आहे देवाची इच्छा असेल की कार्यक्रम इथे व्हावा तरी आयोजकांनी मोठ्या तळमळीनं धावपळीनं या ठिकाणी सगळा मंडप वगैरे तिकडे घातला गेला होता. तिथून सगळा सेटअप काढून आणायचा आणि पुन्हा इथे लावायचा याच्यामध्ये वेळ गेला. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले दोघं तरुण तडफदार मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण मयूरजी महाराज हरिभक्तीपरायण रोहित महाराज भजन सम्राट संगीत अलंकार तुकारामजी महाराज दादाभाऊ महाराज माऊजी महाराज समस्त महाराज मंडळी भजनी मंडळ टाळकरी साऊंड सिस्टीम गोळे दादा आवाज घुमणारच आहे डोम असल्यामुळे त्याला पर्याय नाही. मी शूटिंग करू देत नाही पण आता निमसे परिवाराचा आग्रह आहे म्हणून ठीक आहे. माझे परमादरणीय परमस्नेहीन आमच्या कीर्तनकारांचं केंद्रबिंदू आहे वैजापूर म्हणजे आमचे गणेशदादा पवार. गेल्या 10-12 वर्षापासून आमचे प्रेमाचे माझेच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकारांचे संबंध त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचे आहेत. भाऊंची उपस्थिती आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन आमचे मापारी महाराज बी त्याच्यात सचिन महाराज मापारी. खरं तर उद्या माझं कीर्तन पुन्हा वैजापूरमध्येच होतं सकाळी त्याच्यामुळे मी आता रात्री ओळखला आहे देगलूरच्या जवळ तेलंगणाच्या बॉर्डरवर तुमचं कीर्तन करून. उद्या तुमचं कीर्तन करून मला पुन्हा परवा तिकडेच कीर्तन आहे लोह्याच्या जवळ कालधाडी म्हणून गाव आहे. तुमच्या कीर्तनामुळे मी ते एक कीर्तन गॅप टाकून घेतलं. आता तुमचं उद्याचं कॅन्सल झालं म्हणजे आता आमचा किती दान काय तो त्याला इलाज नाही. काही अडचण आली त्यांना त्याच्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम कॅन्सल केला. असो कार्यक्रमाचं नियोजन निमसे परिवाराने फार सुंदर केलेलं आहे. इष्टमित्र गणगोत्र सगळे सोयरे आप्तेष्ट नातेवाईक राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण काशीनाथजी महाराज कुठे बाबा रामकथाकार आहेत भागवतकार आहेत रामायणाचार्य आहेत.
आणि टाळ घेऊन उभे, हे विशेष आहे. नाहीतर एका कीर्तनकाराच्या कीर्तनात दुसरा कीर्तनकार टाळ घेऊन उभं राहत नाही महाराज. हे तुमचं मोठेपण आहे. आणि महाराजांसमोर मी कीर्तनकार इतका मी मोठा नाही, हे त्यांचं मोठेपण आहे की ते टाळ घेऊन उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल आपल्या आपल्या जातीवाल्यांची नावं सांगत जा. वक्त्याचं लक्ष नसतं, त्याच्यामुळे गोंधळ होतो. आणि आपणच आपल्या लोकांचा गौरव करायचा, दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं नाही. असो, माझे जातीचे मज भेटू कोणी. अभंग तुकोबारायांचा आहे, स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये गाथ्यात 2 तुकोबाराय पाहायला मिळतात. ते म्हणा आम्ही तर एकच तुकोबाराय पाहिले. हो हो, व तुकोबारायांच्या जीवनचरित्रात 2 तुकोबाराय पाहायला मिळतात. एक पहिले तुकोबाराय, कोपला पाटील गावचे लोक आता माझं भीक कोण घाली, उद्विग्न झालेले तुकोबाराय. आणि दुसरे तुकोबाराय, मरण माझे मरून गेले मजला केले अमर, हे दुसरे तुकोबाराय. ज्या स्थितीला जगद्गुरु तुकोबाराय पोचले, त्या स्थितीचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपलं स्वतःचं मत प्रदर्शित त्या ठिकाणी व्यक्त करतायत. महाराज म्हणता, मी आयुष्यभर अट्टहास केला. अट्टहास यान प्रयत्न. मी आयुष्यभर एकच प्रयत्न केला, मी आयुष्यभर एकच अट्टहास धरला, आयुष्यभर मी एकच निश्चय केला. कोणता? शेवटचा दिवस गोड व्हावा. माझ्या जीवनातली प्राथमिकता ही होती की माझ्या जीवनात माझा शेवट गोड व्हावा. आणि महाराज म्हणतात सुद्धा, शेवट तो भला माझा बहुगोड झाला. माझा शेवट झाला, गोड झाला, बहुगोड झाला. मायबाप, मृत्यू अंतिम सत्य आहे. अंती अस्ति प्रारंभ नाव. आपण बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती वाक्य वाचतो, अंती अस्ति प्रारंभ. बरेच लोक गाड्यांवरती मागे नाव टाकतात. हे खरं तर ते नाव टाकायला नको. आपल्याच अस्ताचा आपणच त्या ठिकाणी सुरुवात करायची, हे चुकीचं आहे. जीवनातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. ज्ञानी असोवाद ज्ञानी गती आहे एक जाण, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. किती मोठा असू द्या, त्याला मरायचं आहे. मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यू पंथेच गेले, कित्येक जन्मले आणि मेले. 9 भी मर गए, 10 भी मर गए 788. तीनों लोग पर छत्र बिराजे, पडे काल के फासे. येथे नाही उर आले अवतार, येरते पामर जीव किती. महाराज म्हणता, इथे 10 अवतार संपले. कस्य मत्स्य वरा नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध व्हायचा बाकी कलंकी. 10 अवतार गेले, नवनारायण गेले, नवनाथ गेले, नवरत्न गेले, 88,000 ऋषी गेले. सगळ्यांना जायचंय मायबाप. उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे. भगवान ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे जीवनात मृत्यू त्या ठिकाणी अंतिम आहे. आणि माणसाकडे पाहिल्यानंतर एक नवल वाटतं. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम. भवन बनाता ऐसे जैसे हर दिन यही मुकाम, माया तेरी बहुत कठिन है राम, के माया तेरी बहुत कठिन है राम. मृत्यू देखता है औरों की. रोज मृत्यू पाहतो माणूस, रोज सवेरे शाम. भवन बनाता ऐसे जैसे हर दिन यही मुकाम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. ही माया आहे, आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. जे तरले त्यांची सरली यार झार झाला सफळ व्यापार. मायबाप, मग व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याचा मृत्यू ठरलेला आहे. दादा चप्पल काढा हो. विठ्ठल विठ्ठल तिरुपती बालाजीला गेले असतील तुम्ही. बरेच लोक श्रीमंत भाग आहे त्याच्यामुळे गेलेच असतील असं गृहीत धरतो. हा गणेश भाऊ बागायतदार भाग या. सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय, सगळीकडे पाणी दिसतंय. भगवान बालाजीला गेल्यानंतर
भगवान बालाजीचा ज्या दुधाना अभिषेक केला जातो त्या गायीसाठी एक स्वतंत्र रूम बनवलेला आहे त्यांनी. आणि त्या गायीच्या त्या गोठ्याच्या आजूबाजूला सुद्धा जायचं असलं, देशाचे राष्ट्रपती जरी आले तरी चप्पल घालून जाता येत नाही. मग जेवढं भगवान बालाजीच्या गोमातेचं स्थान पवित्र आहे तेवढंच जिथे कीर्तन चालतं तेवढी ही जागा सुद्धा पवित्र आहे. जेथे कीर्तनाची जागा, आता तो लहान आहे त्याला त्यातलं एवढं हे नेतो, पण त्याचं जाऊ द्या. पण बऱ्याच ठिकाणी असे पुढारी सुद्धा बुटं घालून चालले जातात. मी नावासहित सांगेन, एकदा बूट घालून कीर्तनाजवळ गेला की पुढच्या पंचवार्षिकला गेलाच. विठ्ठल विठ्ठल व्यक्ती गेल्यानंतर श्राद्ध सांगितलेलं आहे. प्रथम पुण्यस्मरण आहे बाबांचं, केशवबाबांचं. गरुड पुराणामध्ये 2 कर्म सांगितलेले आहेत. एक आहे प्रेत कर्म, दुसरा आहे पितृकर्म. व्यक्तीचा जीव गेल्यापासून 16 दिवसापर्यंत आपल्या घरात आपण त्या प्रेताच्या प्रित्यर्थ जी विधी करतो त्याला म्हणतात प्रेत कर्म. आणि 17 दिवसापासून पुण्यस्मरणाच्या दिवसापर्यंत जे कर्म केल्या जातात त्याला म्हणतात पितृकर्म. याचा अर्थ 16 दिवसापर्यंत तो जीवात्मा त्या घराच्या बाहेर बसलेला असतो असं गरुड पुराण सांगतं. 16व्या दिवसाचा पित्तर घातला, श्राद्ध केलं की 17व्या दिवशी त्या जीवाचा प्रवास सुरू होतो. प्रवास सुरू झाला अखंडित की दर महिन्याला एक मुक्काम असतो, म्हणून दर महिन्याला एक मासिक श्राद्ध केलं जातं. असे त्या ठिकाणी वर्षभराचे जे मुक्काम पडतात, पुण्यस्मरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे काल बाबांना पुण्यस्मरणाच्या आदल्या दिवशी संयमनीमध्ये धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर काही अंतरावरती त्यांचा मुक्काम असतो जीवात्म्याचा. तुमचा माझा सगळ्यांचा होईल. पुण्यस्मरणाच्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून 12:30 वाजेपर्यंत चालत जावं लागतं. 12:30 वाजता धर्मराजाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी हजेरी लावल्या जाते आणि मग त्या जीवात्म्याच्या कर्माचा सगळा पाढा तिथे वाचून दाखवला जातो. जेव्हा त्याच्यावरती त्याचे काही त्याचे कर्म केलेले आहेत त्याबद्दल त्या ठिकाणी जसं एखाद्या आरोपीला वकिलांकडून त्याची बाजू मांडायची संधी मिळते, तसं या जीवात्म्याच्या कर्माला कोणी साक्षीदार आहेत का म्हणून 5 लोक साक्षीदार आहे तुमच्या माझ्या कर्माला. म्हणून देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, कर्माची भीती बाळगत जा. देव माफ करतो, कर्म कधीच माफ करत नाही, अजिबात नाही. एखाद्यानं म्हटलं मी लय धार्मिक होतो, मी लय सात्विक होतो, मी लय दान धर्म केला, मी लय परमार्थ केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतोय. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, दाखव याने काय केलंय. पूर्वी लोक म्हणायची या जन्मात केलं पुढच्या जन्मात भोगावं लागतं. थोडीशी लांब प्रोसिजर होते, पण आता तसं नाही. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपसील कोठवर. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. पूर्वी पुढच्या जन्मात भोगावं लागत होतं. एकाने मला विचारलं महाराज याचं कारण काय. त्याला म्हटलं पूर्वी वही होती, वहीवर नावं लिहिलेली असायची. मग या मला ती वही शोधायला वेळ लागायचा. भोजेकर 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 भोजे सापडला भोजेकर. त्याच्यात वहीत वेळ जायचा. आता वही नाही, आता यमराज बी लॅपटॉप घेऊन फिरतोय. नुसता BH टाईप केला की लगेच भोजेकर. हिशोब चुकता. सगळ्या गोष्टी आता सगळ्या एकदम वेळेत आहे मायबाप. तुमच्या माझ्या कर्माचे 5 साक्षीदार आहेत. कोण कोण. पहिलं साक्षीदार आहे तुमचं माझं मन. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आणि म्हणून त्या मनाला उपमा तुकोबारायने दिली. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तारा. हा पहिला साक्षीदार आहे मन. दुसरं साक्षीदार आहे भगवान सूर्यनारायण. तिसरा साक्षीदार आहे धरती माता. चौथा साक्षीदार आहे चंद्रमा. बऱ्याच लोकांना वाटतं मी रात्री चोरी केलेली आहे, कोणाला पाहिलंच नाही. मी दुसऱ्या शेतातला ऊस कापून आपल्या जनावरांना टाकला, कोणी पाहिलंच नाही. कोणी पाहिलं नाही, पण चंद्रमा पाहत होता ना. चौथा साक्षीदार चंद्र आहे आणि 5वा साक्षीदार गणपती बाप्पा आहे. हे 5चे 5 लोक त्या ठिकाणी साक्ष देतात. एक शाहीर होऊन गेले सातारा जिल्ह्यामध्ये.
अडाणी माणूस होता, पण कर्माचा सिद्धांत इतका गोड मांडला त्यांनी, त्यातलं नाही बाहेरचं आहे, पण तरी समर्पक आहे म्हणून बोलतो. पापी पाप करून पापी मन हे सैरा वैरा पडतय र, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय. पाप करून पापी मन हे सैरा वैरा पडतय र, काय काय केलंस भोजे करा देवाला सार कळतय र. अहो आम्ही 2 तास तुमच्या समोर माया ब्रह्म जीव शिव सगळं सांगतो, 2 तास ब्रह्म उभं करून देतो, पण मग आम्ही 22 घंटे काय करतो तुम्हाला काय माहिती. मग तुम्ही म्हणा महाराज तुमचं पाप पुण्य तुमच्याजवळ, तुम्ही फक्त 2च तास आमच्याकडे पाहता, पण परमात्मा 24 घंटे ध्यान ठेवू नयेत. म्हणून कर्माच्या बाबतीत कदाचित सामान्य माणसाला थोडीफार सूट दिल्या जाते, कीर्तनकाराला दिल्या जात नाही. मी मेल्यावर मला बी यम विचारणार आहे ना, कीर्तनाचे पैसे कुठे टाकले, तुझे पाकिट घेतलं त्याचे पैसे टाकले कुठे, मला बी हिशोब द्यायचा आहे ना. देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही, पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट होणार आहे, काळजी करू नका. मृत्यू अंतिम सत्य अटळ आहे मायबापू, मृत्यू चुकवता येत नाही. 5 गोष्टी तुमच्या माझ्या हातात शास्त्रकारांनी ठेवल्या नाही, सांगतात आपल्या हाती नाही. पहिला, जन्म तुमच्या माझ्या हाती नाही, लग्न तुमच्या माझ्या हाती नाही, विद्या किती कमवायची आपल्या हाती नाही, पैसा किती कमवायचा आपल्या हाती नाही, आणि कधी मरणार हे आपल्या हाती नाही. जन्म आपल्या हाती नाही. देवानं जन्माचं ऑप्शन दिलं नाही आपल्याला. जसं कॉलेजचं ऑप्शन असतं, मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, तसं देवानं जन्माचे ऑप्शन जर दिले असते 4-5 ठिकाणी, मी तर पहिलंच नाव टाकलं असतं अंबानी, अडाणी, गोदरेज, मित्तल, आनंद महिंद्रा. देवानं ते ऑप्शन दिलं नाही. दुसरं ऑप्शन मृत्यूचं नाही. मृत्यू अंतिम सत्य मायबापो. मरायचं प्रत्येकाला आहे, पण मरणाचे 4 प्रकार शास्त्रकार सांगतात. दैविक मरण, भौतिक मरण, अध्यात्म मरण आणि प्रत्यक्ष मरण. दैविक मरण, जे लोक अपघाती मृत्यूने जातात त्याला दैविक मरण म्हणतात. दुसरं आहे भौतिक मरण, अंतकाळाच्या वेळी जशी वासना तसा जन्म, जन्म घेणे लागे त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे, त्याची झाले हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भागवतात कथा आहे ते जड भरत नावाच्या राजाची. या देशात 3 भरत झाले, भागवतातले भरत, रामायणातले भरत, महाभारतातले भरत. एक कर्मयोगी भरत, भक्तियोगी भरत, ज्ञानयोगी भरत. या देशात 3 भरत झाले, म्हणून या देशाचं नाव तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. एका ठिकाणी एक कवी वर्णन करतो की हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसकी भुजाएं, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कणकण में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारतामध्ये देवभूमी म्हणून उत्तराखंड ओळखल्या जाते. उत्तराखंडमध्ये जर गेला तर तिथे जागोजागी PWD खात्यानं बोर्ड लावलंय, देवभूमी में आपका स्वागत आहे. बरोबर. मी तर म्हणतो महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत आहे. महाराष्ट्र ही संत भूमी. मी बाकीचं जाऊ द्या, पण निदान वैजापूर परिसरात तरी बोर्ड लागलं पाहिजे, कारण ही संत भूमी महाराज. महात्म्यांचे चरण स्पर्श याला झालेले आहेत. जगाच्या पाठीवरती जो 16 सप्ताहाचा एवढा मोठा होतो
तो तुमच्या सरला बेट व्यतिरिक्त जगात कुठेच एवढा मोठा सोहळा होत नाही, कुठेच नाही. किती पैसा येऊ द्या आणि किती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असू द्या, ही गंगागिरी महाराजांची कृपा आहे. महाराज संत एकनाथ महाराजांची सासरवाडी, नारायण महाराज, गंगागिरी महाराज या महात्म्यांची त्याच्यावरती कृपा आहे. क्या बात आहे महाराज. काशीनाथ बाबा, हे मला माहित नव्हतं, मला आज माहिती पडतंय. माय गिरजा माईचं माहेर वैजापूर आहे. नाथबाबांची सासरवाडी, एका साधूचे सासरे तुम्ही. सासरवाडी किती प्रिय असते महाराज, काही सांगायचं नको ते. सासरवाडी किती प्रिय आहे. जावा या कारणे सासूने नत ठेवली गाण. मला असं वाटतं नाथबाबांची सासरवाडी आहे, पुन्हा बाबांची कृपा आहे, या सगळ्या गोष्टीच जुळून आलेल्या आहे. आणि दक्षिण गोदावरी तुमच्या भागातून वाहते, हे तुमचं परम भाग्य आहे. या भागात आपण जन्माला आलेलो आहोत. भरत नावाचा राजा होऊन गेला. भरत राजा झाला. विटले हे चित्त प्रपंचापासून, राज्यांती नरक आहे. त्याच्या ध्यानात आलं, किती करशील रे संसार, देह हा मातीला जाणार. म्हणशील जरी तू घर निदार, शिरावर घेशील संसार भार. तुला कधी रे हे कळणार, देह हा मातीला जाणार. शेवटी शरीराची होय माती, या शरीराची माती होणार आहे मायबाप. हे नाचकाय कुचकाय सडकाय जाणार आहे, हे नष्ट होणार आहे, नश्वर आहे. हे ठाऊक होतं संतांना. बोल नका. भरताच्या लक्षात आलं की याची माती होणार आहे. मग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेज याला. घरादाराचा राजपाटाचा राज, चिन्हांचा राज, भोगांचा, सगळ्या गोष्टींचा त्याग केला. भरत गंडकी नदीच्या काठावर येऊन बसले, सगळ्या गोष्टींचा त्याग केला. प्रसूतीचा काळ जवळ आलेला, असा हरिण पाणी प्यायला आलं. सिंहाची गर्जना कानावर पडली, पोटातला गर्भ पाण्यात पडला. भरत धावत गेले आणि भरतानं ते पाडस उचललं. भरताला वाटलं बरं झालं मी होतो म्हणून हे वाचलं. आपल्यालाही तोच भ्रम आहे. बऱ्याच लोकांना वाटतं मी आहे म्हणून घर चालतंय. मी स्लॅबला खालून पाल चिटकलेली पाहिली. मी तिला विचारलं काय करते, ते म्हणे दिसत नाही का, आपल्या स्लॅब तोलून धरते म्हणे. हा जसा पालीचा बावडटपणा आहे तसा माझ्यामुळे घर चालतो, हा आपला भ्रम आहे. आपण गेल्यानंतर आपल्या घरात कोणताच फरक पडत नाही. बरेच लोक म्हणतात महाराज मी गेल्यावर मागच्यांचं कसं होईल. त्याला म्हणा तू मर, मागचे तेल लावून चपात्या खातील. बालकवींची कविता होती, जनपळ भर म्हणतील हाय मी जाता राहील कार्य काय. जनपळ भर म्हणतील हाय हाय. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले. अहो रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही. ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले जग थांबलं नाही. तुकोबाराय वैकुंठाला गेले जग थांबलं नाही. नाथबाबांनी जल समाधी घेतली जग थांबलं नाही. आपण बी जाऊ. 56 कोटी यादव गेले कोणी पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहते. काहीच फरक पडत नाही. 84 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी गेल्या, लोकांना वाटलं देश चालणारच नाही. चालला ना देश. इंदिराजी गेले, राजीवजी आले, राजीवजी गेले, व्ही पी सिंग आले, व्ही पी सिंग गेले, देवी गौडा आले, देवी गौडा गेले, इंद्रकुमार गुजराल आले, चरण सिंग आलेत, मनमोहन सिंग आलेत, ते गेले, अटलजी आले, अटलजी गेले, मनमोहन सिंग आले, मनमोहन सिंग गेले, मोदीजी आले, मोदीजी गेल्यानंतर देश चालणारच आहे ना. मोदीजी गेले की पुढचा पंतप्रधान मी आहे. जग थांबत नाही कोणासाठी, अजिबात थांबत नाही जग. हा आपण या भ्रमात आहे. म्हणून संसारी असावे. त्याचं कारण आहे, धनधारा पुत्र जनबंधू सोयरे पिसून सर्व मिथ्याही जाणू ना. हे सगळं मिथ्या आहे हे त्यांना कळालं. भरताला कळालं, भरतानं त्याग केला. परिणाम असा झाला, जड भरत राजा हरणीगर्भा गेला. घाला तो घातला वासनेने, जन्म घेणे लागे. जन्म वासनेवरती ठरले, त्याला भौतिक मरण म्हणतात. अध्यात्म मरण, देव कडो अथवा ना कडो त्याचं चिंतन करणं अध्यात्म मरण. आणि तिसरं आहे मरण माझे मरून गेले मजला केले अमर. किंवा माझे मरण देखील म्या डोळा तो सुख सोहळा अनुपम्य. मरणच मरून गेलं, विषयच राहिला नाही मायबाप. मग अशी अवस्था कोणाच्या जीवनात प्राप्त झाली. नाथ महाराज सांगतात, तेची झाले अंगे हरिरूप. जन्म वासनेवरती आहे, पण ती वासना हरिरूप झाली तर मुक्ती मिळते. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम.
भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये भगवान सांगतायत, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा. मग एक प्रसंग महाभारतामध्ये येतो. शरपंजरी भीष्माचार्य पडलेले आहेत. 54 दिवसापासून अंगातून बाण आरपार गेलेले आहेत. रक्त टपकतंय. भीष्माचार्य मृत्यू शय्येवरती पडलेले आणि 54व्या दिवशी भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती आले. भीष्मानं भगवंताला पाहिलं आणि भीष्मानं त्या ठिकाणी अंतःकरणापासून देवाची विनंती केली, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, मुरली की धून सुनाना, जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शन ना दिखावे, जब प्राण तन से निकले. भीष्माचार्यानं देवाला विनंती केली की देवा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तू कमिटमेंट केलेली आहे की मरताना तुझं नाव आलं तर तू त्याला मुक्ती देतो. म्हणून देवाला विनंती करा, राम राम म्हणता जावो माझा प्राण, राम राम म्हणता जावो माझा प्राण, राम राम म्हणता जाओ माझा प्राण, राम राम म्हणता जाओ माझा प्राण. हेचे कृपादान तुमचे मज, हेचे कृपादान तुमचे मज. राम राम म्हणता जाओ माझा प्राण, राम राम म्हणता जाओ माझा प्राण, राम राम म्हणता जाओ माझा प्राण, राम म्हणता जाओ माझा प्राण. राम राम म्हणता जावो माझा प्राण, हिची कृपादान तुमचे मज. राम राम म्हणता. मग मरताना देवाचं नाव तोंडात येण्याकरता मरणाची प्रॅक्टिस करावी लागते, तयारी. तुम्ही म्हणाले याचं डोकं फिरलं, पाऊस आमच्याकडे जास्त झाला आणि मेंदूर याचा परिणाम झाला. मरणाची प्रॅक्टिस करावी लागते, जरूर करावी लागते. साधं उदाहरण आहे, माझ्या बहिणींना विचारतो, लाडक्या बहिणींना, काय क्रांती केली माहिती तुम्ही विधानसभेत? मला सांगा बहिणी हो, 2 दिवस जर भाऊबीजेला माहेरी 2 दिवस मुक्कामाला जायचं असलं, तुम्ही तयारी किती दिवसापासून करता? 7-8 दिवस तरी लागतात. पुरुष मंडळीला तयारीला वेळ लागत नाही, पण शेतीचं मॅनेजमेंट असतं, गुराढोरांचं मॅनेजमेंट असतं, पाण्याचं पावसाचं मॅनेजमेंट असतं, याची तयारी करायला 7-8 दिवस लागतात की नाही? 8 दिवसापासून 2 दिवसाला मुक्कामाला जायचं आहे. मग मला सांगा, 2 दिवसाच्या मुक्कामाला जाण्याकरता तुम्ही 8 दिवसापासून तयारी करता, जिथे कायमच्या मुक्कामाला जायचं आहे त्याची तयारी कधी करणार आहेत? यद्गत्ता निवर्तन्ते तद्धाम परम मम. म्हणून पायी तीर्थयात्रा घडो आणि देह संताद्वारे पडो. एवढं केलं तर मग शेवटच्या क्षणी देवाचं नाव तोंडात येतं मायबापा, एरवी येत नाही. काही लोक फार भाग्यवान आहेत की मरताना देवाचं नाव तोंडात आलं. ऐका, रामायणामध्ये प्रसंग आला, रावण सीतेला घेऊन पळून गेला. प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधार्थ निघाले. सुनरी मैना सुनरी तोता मैं भी पंखो वाला होता, उड़ उड़त मैं जाता तमाम पतित पावन सीताराम. श्यामा हिरणी तुम बतलाओ, जनकपुरी से मुझे मिलाओ, तेरे जैसी आंखें श्याम
पतित पावन सीताराम. रावण सीतेला घेऊन पळून गेला. माझ्या बहिणींसाठी सांगतो, सीता रावणाला सापडलीच नसते जर सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली नसते. लक्ष्मण रेषा म्हणजे आपल्या घराची, बापाची, लेकाची, नवऱ्याची मर्यादा. ज्या ज्या वेळेस मुलींनी करिअरच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली, आधुनिकतेच्या नावाखाली, मॉडर्नतेच्या नावाखाली, ज्या ज्या वेळेस मुलींनी आपल्या घराची लक्ष्मण रेषा, बापाची असेल, नवऱ्याची असेल, भावाची असेल, ज्या ज्या वेळेस स्त्रियांनी आपल्या घराची लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा ओलांडली, त्या त्या वेळेस त्यांना रावणच भेटला, राम सापडलाच नाही. रावणाने सीता पळवली, पण सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम राम होते. सध्या राम कुठेच दिसत नाही, रावण मात्र गल्ली बोडात हिंडताना दिसत आहे. कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. मला सांगा, काय लोक बदलले हो. 10 वर्ष अगोदर तुम्ही अशी कधी बातमी ऐकली होती का, बायको नवरा मारून टाकला? नवऱ्यानं बायको मारली अशा बातम्या यायच्या, पण बायकोनं नवरा मारला असं बातमीच नव्हती. पण गेल्या 2-3 महिन्यापासून दर आठवड्याला एक बातमी आहे, बायकोनं नवरा मारून टाकला. फिरायला घेऊन गेली, तिकडे डोंगरात तोडून टाकला. एकिंता पाण्याच्या ड्रममध्ये नवरा टाकला, सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकला, त्याच्यात संपवला. ती बातमी मी ऐकली, घरी आलो महाराज, मयूर महाराज. दुसऱ्या दिवशी तो ड्रम भंगारमध्ये विकून टाकला. काळ बदलला, माणसं बदलली, मानसिकता बदलली, भीती वाटायला लागली. आता जवळचे माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. क्रिकेट पाहणारी बरीच मंडळी बसलेली आहे. मला सांगा, क्रिकेटच्या ग्राउंडवरती सगळ्यात जवळचा खेळाडू कोणता? बॅट्समनच्या सगळ्यात जवळचा खेळाडू कोण? कीपर. स्टंपिंग कोण करतो? कारण तो सगळ्यात जवळचा असतो. आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या स्टंपिंगा झाल्या त्या जवळच्यांनीच केल्या, जवळचेच. म्हणून पुढे आता सीझन आलंय, थोडं सावध. विठ्ठल भगवती जानकीला रावणाने पळवलं. जटायूने प्रयत्न केला सोडवण्याकरता. शेवटी रावणाने त्याला शपथ टाकली, तुला रामाचं शपथ आहे, खरं सांग तुझं मरण कशात आहे. त्याने सांगितलं पंख तोडले की संपलो. रावण खोटं बोला, अंगठा फोडला की त्याने पंख छाटले. जटायू रक्ताच्या थरवड्यात आहे, मला अभंगात प्रवेश करायचा आहे. जटायू रक्ताच्या थरवड्यात आहे. भगवान सीतेरा माताला शोधतायत आणि लक्ष्मणाच्या कानावर शब्द येत आहेत, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लक्ष्मणाने सांगितलं, भैया कोई तो जो आपको दूर से पुकार रहा है. भगवान ने सांगितलं, लखन इस घने जंगल में भला हमें कौन पुकार सकता है, कोई तो है भैया जो आपको पुकार रहा है. आणि मग घोटी नावाचं गाव आहे नाशिकच्या पुढे, भंडारदरा डोंगराच्या जवळ. सर्व तीर्थ टाकेत नावाचं गाव आहे आणि त्या डोंगर दऱ्यांमध्ये जटायू पडलेला आहे, त्याचे पंख छाटलेले आहे, रक्ताच्या थरोड्यात आहे. भगवान धावत गेले, जटायूला उचललं, मांडीवरती घेतलं. जटायूचं रक्त गळत आहे, देवाच्या मांडीचे वल्कल त्या ठिकाणी त्या रक्तानं भिजले. भगवंतानं जटायूच्या मस्तकावरून हात फिरवला. जटायू रडतोय. देवाने सांगितलं, रडू नको. का रडतोय? मरतो म्हणून रडतोय, पंख छाटले म्हणून रडतोय, की रक्त वाहतंय म्हणून रडतोय? त्याने सांगितलं, मरतो याचं वाईट वाटत नाही, पंख छाटले याचं वाईट वाटत नाही, रक्त वाहतं याचं वाईट वाटत नाही. मग वाईट वाटतं कशाचं? जटायूने सांगितलं, मी भगवती जानकीला रावणाच्या तावडीतून सोडवू शकलो नाही, मला याचं वाईट वाटतंय. त्या दैत्यानं तिला पळवून नेलं, मी सोडवू शकलो नाही देवा. त्याने मला तुमची शपथ घातली होती. देवाने सांगितलं, शास्त्रकार सांगतात 8 ठिकाणी खोटं बोललं तर चालतं. 8 ठिकाणी खोटं बोललं तर पाप लागत नाही. एखाद्याचं लग्न जुळत असेल तर खोटं बोललं तर दोष लागत नाही. सध्या लोक खोटं बोलून लग्न तर जोडत नाही. आमच्या गावात एक म्हातारा 89 वर्ष जगलं, काहीच नाही, आयुष्यभर लग्न मोडले, फक्त काहीच केलं नसतं. जटायूने उत्तर दिलं, देवा खोटं बोलून जगण्यापेक्षा खरं बोलून मेलेलं काय वाईट. गिधाडाला कळालं, गिधाडाला. भगवंतानं सांगितलं, मी तुला पुन्हा पंख लावून देतो, तुला पुन्हा जीवदान देतो, तुला पुन्हा पहिल्यासारखा करतो. जटायूने सांगितलं, देवा मरू दे. देवाने सांगितलं, माणूस म्हातारा असला, जर्जर असला, रोगी असला, निर्धन असला तरी माणसाला मरावंसं वाटत नाही. 95 वर्ष जगलेलं म्हातारा सुद्धा डॉक्टरला सांगतो, डॉक्टर साहेब सलाईन लावा, नातूचं लग्न पाहायचंय.
आणि मी तुला जीवदान देतो जटायू, तुला जगायची इच्छा उरली नाही का? जटायूनं फार गोड उत्तर दिलं. जटायू म्हणतो, देवा मी तुझ्या मांडीवरती जीव सोडतोय, माझी मान तुझ्या मांडीवरती आहे. तुझी ही मांडी तुझा बाप राजा दशरथ याला सुद्धा मिळाली नाही. राजा दशरथ तुझा बाप राम राम करत गेला, पण तुझ्या बापाला तुझी मांडी परमात्म्या मिळाली नाही. मी गिधाडाच्या पोटी जन्माला आलो, पण तुझ्या मांडीवरती जीव सोडतोय. खरं सांगू का, एवढ्यासाठीच अट्टहास केला होता. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो सेवकाचा घोर व्हावा, सेवकाचा घोर व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने इतकंच तुम्ही सुंदर वाजवलं. तुमच्या तब्येती पाहून वाटत नाही तुम्ही इतक्या जोरात वाजवलं. जरा तब्येती बनवा. दोघींचे लग्न झाले नाही तुमच्या अजून, नाही ना? वाटलंच मला. चेहरे सांगता महाराज, एवढा खळखळून लग्न झालं माणूस हसूच शकत नाही. विठ्ठल 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 हरे विठ्ठल. यासाठी केला होता अट्टहास. जटायू सांगतोय, देवा शेवटचा दिवस सुगुड व्हावा, एवढ्यासाठीच प्रयत्न होते रे बाबा. मायबाप साधू मरणाची वाट पाहतो. आयुष्यभर काय परमार्थ केला, परमार्थाची क्वालिटी आयुष्यभर कळत नाही, गेल्यानंतर कळते. शूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी. जिवंतपणी साधूची किंमत कळतच नाही. कळाली असती तर ज्ञानोबारांच्या झोडीत दगडगोटी टाकलेच नसते. जिवंतपणी साधू कळाले असते, हयातीत साधू कळाले असते, तुकोबारांचा गाथा बुडवलाच नसता. हयातीवर साधू कळाले असते, नाथबाबांच्या अंगावर थुंकलेच नसते. साधू त्यांच्या हयातीत कळत नाही, फक्त साधू ओळखता आला पाहिजे. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले. जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, जबरदस्ती प्यार किया हराम बन गए, चोरी छुप के प्यार किया तो राम रहीम बन गए, कोई नहीं मिला तो बाबा रामदेव बन गए. बाबा रामदेवांनी स्वदेशीचा प्रचार केला संबंध भारतामध्ये. एकीकडे संसाराचा त्याग केला, पण एकीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी वरती नेण्याचं कार्य भारतातल्या एका भगव्या साधू संन्याशानं केलेलं आहे. साधू ओळखता आला पाहिजे, साधूचं कार्य ओळखता आलं पाहिजे. आम्ही कोणालाही साधू समजायला लागलो मायबाप. महाराज म्हणतात, आयुष्यभर साधू अट्टहास एवढ्यासाठी करतो की माझा शेवट गोड झाला पाहिजे. सैनिक अट्टहास करतो की मला कधीतरी लढाईची संधी मिळाली पाहिजे. शोर निघता रणी न फिरे माघार. एकुलत्या एका पोराचं लग्न ठरलेलं आहे. लेकराच्या अंगाला हळद लागली, डोक्यावरती मुंडावळ्या बांधलेल्या आहे, पाहुण्यांची वर्दळे मंडप पडलेला आहे, जेवणाच्या पंक्ती उठत आहेत. आणि त्या लेकराचा बाप त्या देशाच्या राजाला आमंत्रण द्यायला जातोय. राजाचं माझं बरं आहे, आपलं नाही का आमदार साहेबाचं माझं बरं आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो, राजाने यावं. आमदार म्हणजे राजा आपला.
त्यांनी आपल्या कार्यक्रमाला यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि मी रात्र लहानपणापासून त्यांच्यासोबत आहे, म्हणून एकुलते एक पोराचं लग्नाचं आमंत्रण द्यायला राजगडावर गेले आणि सांगितलं, राज माझ्या एकुलते एक पोराचं लग्न आहे, तुम्हाला यावं लागेल. महाराजांनी सांगितलं, ताना आम्ही त्या लग्नाला नाही येऊ शकत. म्हणले का? आम्ही मोठ्या लग्नाला जाणार आहे. कोणतं लग्न? किल्ले कोंढाणा. तानाजीचे उद्गार आहेत. आमचा राजा संकटात असताना आम्ही वरबाप म्हणून लग्नाच्या वरातीत मिरवावं, आमच्या रक्ताला शोभा देत नाही. आधी लगीन कोंढाण्याचं, मग तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही. तानाजी नंतर मला एखादी उदाहरण दाखवा की पोराचं लग्न टाकून किती का महत्वाचं काम असेल बा, माणूस गेला. याला म्हणतात निष्ठा. आणि लोक सांगतात, राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं, त्या भानगडीत पडूच नका. तुम्ही तेव्हा जन्म घेतला तेव्हा तानाजी, बाळाजी, यसाजी, चिमणाजी, आवजी हे निष्ठावान लोक होते महाराज. आता तुम्ही येऊ नका. तेव्हा जिजाबाई होत्या तुम्हाला सांभाळायला. आता आऊसाहेबच त्या ठिकाणी सापडत नाहीये. म्हणून शूर निघता रणी न फिरे माघारा. सैनिक लढाईची वाट पाहतो, साधू मरणाची वाट पाहतो, हुशार विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतो. म्हणून महाराज म्हणता, माझा शेवट झाला, गोड झाला, बहुगोड झाला खऱ्या अर्थाने. मग का हो तुकोबाराया, तुम्ही सांगतात की शेवटचा दिवस गोड व्हावा अशी तुमची इच्छा होती, मग ती झाली का? म्हणले हो. मग ते झाल्यानंतर त्याची अनुभूती काय होती? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये फार सुंदर. आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटली आधावा तृष्णेची. आता म्हणजे वर्तमान काळ आहे. ज्या दिवशी परमात्म्याची प्राप्ती झाली तो दिवस आहे. मायबाप, आता निश्चिंतीने पाऊल विसावा. विसावा कुठे असतो? ऐका, जीव गेला की पहिला पिंड जिथे जीव गेला तिथे द्यायचा असतो. दुसरा पिंड प्रेत बाहेर काढलं की दरवाज्यात द्यायचा असतो. तिसरा पिंड अंगणात जेव्हा प्रेताची आपण सेवा करतो, तिसरा पिंड तिथे द्यायचा असतो. मग तिथून तिरडी उचलल्या जाते. विसावा कशाला म्हणतात ते सांगतोय. तिरडीला 2 बांबू असतात, 7 कामटे असतात, 3 उलटे असतात, 4 सरळ असतात. पूर्वी बांबूची तिरडी असायची, आता रेडीमेड स्टीलची आहे. 2च बांबू आहे. 2 बांबू कशाचे आहेत? नाथ महाराज वर्णन. जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाच्या नेटे ग, लावून 5 बोटे तो ये रे बा. जीव आणि शिवाचे 2 बांबू आहेत. 7 कामट्या. हे शरीर सप्त धातूच आहे. 7 5 3, 4 धातू आईचे, 3 धातू बापाचे, सप्त धातूचा पुतळा आहे म्हणून 7 कामट्या आहेत. 4 खांदेकरी आहे, स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण.
तिथून प्रेत उचललं की गावाच्या बाहेर स्मशानाच्या अलीकडे कुठेतरी प्रेताला खाली ठेवलं जातं. त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे बी तेच म्हणतात. खरं तर तो विसावा नाही आहे. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून त्याला म्हणतात. आयुष्यभर जिवंतपणे विसावा नाही हो. एखाद्याला कधी म्हटलं का तुम्ही कीर्तनाला दिसलेच नाही, तो म्हणतो महाराज मरायला टाईम नाही हो. मरायला टाईम काढावा लागतो का? तो विसावा नाहीये. मागचे खांदेकरी पुढे, पुढचे मागे. त्याला म्हणतात खांदेपालट. हा शब्द आला राजकारणात पुढे. पेपरला बातमी येते उद्या मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे वाजे ओझे. विठ्ठल वाजे नाही ओझे. वाजेमुळे सरकार गेलं. पुढे जो मडकं घेऊन चालतो त्याला काय म्हणतात? पानड्या. आमच्याकडे आग्या म्हणतात त्याला. ते जे मडकं असतं ते किती कामट्यांवरती आहे? 3च कामट्यांवरती. का? रज तम सत्व प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन म्हणून 3 कामट्या. त्याच्यावर मडकं म्हणजे घट, सर्व घटीराम, आणि विस्तव म्हणजे आत्मा. अशी त्याची प्रक्रिया आहे. म्हणून महाराज म्हणतात तो विसावा नाही. आता निश्चिंतीने ज्या दिवशी कळालं की माझा शेवट गोड झाला, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे तहान. संपत्तीची असेल, संततीची असेल, ज्ञानाची असेल, मानाची असेल, पैशाची असेल, प्रॉपर्टीची असेल, प्रत्येकाला काही ना काही ताण आहे. मलाही ताण आहे. मला वाटतं मी लय मोठा झालो पाहिजे. ताणच आहे ना ती. जोपर्यंत तुमच्या जीवनातली ही तहान तृष्णा संपत नाही तोपर्यंत माणसाला विसावा भेटत नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. महाराज जीवनातली तृष्णा गेली की त्याचा परिणाम काय होतो? 3ऱ्या चरणात दुःख वाटे झाले कवाटे झाली या वेचाचे. काय वेचाचे? आयुष्य वेचून कुटुंब पोसले. जे आयुष्य वेचलं त्याचं समाजाला कौतुक वाट. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी काहीतरी योगदान देऊन जा. मरणाआधी सावध व्हावे. मरायच्या आधी सावध व्हा. महाराज म्हणतात मी झालो सावध झालो, सावध झालो, हरी चालो
मग कवतुक वाटे झाली वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कोंडली या धावा तृष्णेची या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई